हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय कृष्ण हरे
सायुज्यता जोडी मोक्ष सायुज्यता जोडी मोक्ष सायुज्यता जोडी आलिंगन रे मोक्ष सायुज्यता मोक्ष सायुज्यता आलिंगन घडी मोक्ष सायुज्यता जोडी मोक्ष सायुज्यता जोडी मोक्ष सायुज्यता जोडी आलिंगन रे मोक्ष सायुज्यता मोक्ष सायुज्यता मोक्ष सायुज्यता ऐसा संतांचा महिमा संतता
आलिंगन घडे आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडी ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा तीर्थे पर्व काळ तेथे पर्व काळ अवघी पाया पे सकळ ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन तरे चरण दूसरे चरण संततिया दूसरे चरण संततिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार दादारे कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादारे कथेचा विस्तार आदी सद्गुरुनाथ तुका बाबाजी सद्गुरुनाथ तुका बाबाजी सद्गुरुनाथ तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा नमो ज्ञान देवा नमो ज्ञान राजा नमो ज्ञान सिंधू सखा पूर्ण माझा मती मंद ते ज्ञानदाता दिनासी नमस्कार साष्टांग ज्ञानेश्वरासी नमस्कार साष्टांग ज्ञानेश्वरासी सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो विलागे सेवक झालो विलागे सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो विलागे सेवक झालो विलागे सेवक झालो माझ्या लागलो निज चरणा हे तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी कृपया देवा देवा यावरी न करावा वेरू सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा हे
देवाच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा हो देवा यावरी न करावा अवेरू आलिंगन घडी मोक्ष सायुज्यता जोडी ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग देऊचे सुप्रसिद्ध साधू वैराग्य रागरशी ज्ञानेश प्रिय जगद्गुरु तुकोबराय महाराज महाराजांचा चार चरणाचा अभंग असून आला काय पाऊस येऊ द्या चांगला येऊ द्या तोपर्यंत घाबरू नका आपला यज्ञ हा अखंड हरिनाम सप्ताह आपला हा एक प्रकारचा यज्ञ आहे बरं का बाबा आणि शास्त्र असं सांगतं की यज्ञात भवती पर्जन्य हा जेव्हा एखादा यज्ञ होत असतो आणि त्या यज्ञामध्ये पाऊस पडतो असं समजावं आपला यज्ञ सफळ झाला आणि आपला हा एक प्रकारचा यज्ञच आहे आणि त्या यज्ञामध्ये पावसाची हाजरी आहे तुमचं झालं सफल पण बरेच लोक म्हणतात महाराज तुमचे पाय आमच्या घराला लागू द्या बरं का प्रल्हाद भाऊ पण बऱ्याच वेळा असं होतं मी जिथं जातो तिथं काहीतरी वेगळाच प्रकार होतो एक तर गावातली लाईट तरी जाते तुमचा काही दोष नाही तो दोष माझा आहे आता एवढं ऊन रोज पडतं पण मी आज पावसात भिजत आलो आणि नेमकं आज गाडी आणली नाही पहा बरोबर आहे द्यायची चला जिथपर्यंत चालेल तिथपर्यंत चालू द्या तुम्हाला माहिती आहे ना एकदा शरद पवार साहेबांनी पावसात सभा घेतली तर काय झालं होतं मग आपण तर कीर्तन पावसात करणार आहे ते आपल्या देवाला निश्चित अशा प्रकारचं आवडणार आहे सगळ्यांनी चित्त एकाग्रह करा फार वेळ मी तुमचं कीर्तन घेणार नाही बरं का मावशी तिकडे बघू नका आता ते कुत्रं येणारच आहे कारण काय येणार आहे ते उद्या कोणी म्हणायला नको महाराजाच्या कीर्तनाला पावसा पाण्याचं कुत्रं सुद्धा नव्हतं ऐका नाही म्हणून ते कुत्र्यांनी सुद्धा आजच हाजरी लावून टाकली मावशी न ठेवाल्या मावशी आता तिकडे बघू नका बाबा थोडं आवडतं की येऊ द्या कुत्र्याला काय टेन्शन घेऊ नका तुम्ही विठाला विठाला सेवेकरता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्य रागरशी ज्ञानेश प्रिय जगद्गुरु तुकोबराय महाराजांचा अभंग आहे या अभंगाच्या द्वारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय संतांचा स्वरूप महिमा संतांचा शक्ती महिमा आणि संतांचा कार्य महिमा प्रतिपादन करतात विठ्ठल महाराजांचं असं म्हणणं आहे यदा कदाचित जर का आपल्या जीवनामध्ये संतांची भेट झाली संतांची संगत घडली काय करायचं कीर्तन आतमध्ये घ्यायचं का ठीक आहे घ्या उचला